के धन हो और प्राण आधार हो, तुम मेरे जीवन के धन हो और प्राण आधार हो। एक तू दाता दयालु, सबके ही पालनहार हो, तुम मेरे जीवन के धन हो और प्राण आधार हो। जागते सोते कभी भी मैं तुम्हें भूलूं नहीं, जागते सोते कभी भी मैं तुम्हें भूलूं नहीं। बेशक कोई ना जाने मुझको, बेशक कोई ना जाने मुझको, तुम तो जाननहार हो, तुम मेरे जीवन के धन हो और प्राण आधार हो। भर रहे धन धान्य से तुम सबके ही परिवार को, भर रहे धन धान्य से तुम सबके ही परिवार को, दे देते थकते नहीं हो, दे देते थकते नहीं हो, ऐसी तुम सरकार हो, तुम मेरे जीवन के धन हो और प्राण आधार हो, तुम मेरे जीवन के धन हो और प्राण आधार हो और प्राण आधार हो। वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपालनन्दन, पार्थो वत्स सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महदेकं शास्त्रं देवकी पुत्रगीतम्। एको देवो देवकी पुत्रयो एको मन्त्रस्तस्य नामानि यानि, कर्मापेकं तस्य देवस्य सेवा, कर्मापेकं तस्य देवस्य सेवा। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्त्यो कर्तृष्णामि। प्रयतात्मन उपस्थित सज्जनो, आजच्या या मंगलमय पंचावतार उपहार आणि नामकरण सोहळ्याच्या निमित्ताने मास्टर द्या, मास्टर वाडा म्हणजे लांब ठेवता येईल मला। नामकरण सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित सर्वच राजकीय सामाजिक धार्मिक क्षेत्रातील मान्यवर, कृषीप्रधान देशातील हे अतिशय प्रगतिशील असलेलं कुटुंब आणि या संपूर्ण कुटुंबाशी ज्यांचं सदैव स्नेह मार्गदर्शन आहे असे आमचे सर्व स्तरावरील धर्माचार्य, परमपूज्य परमादरणीय पट्टाधीष्टे सर्व महंत, या कार्यक्रमाचे संयोजक आयोजक आणि मार्गदर्शक, इतरही आपल्या प्रभागातील आणि परिसरातील सर्वच मठमंदिराच्या संचालिका, संत महंत आणि उपस्थित सज्जनो, आजचा हा मंगलमय सोहळा या ठिकाणी पार पडत असताना आनंदाची बाब अशी आहे, कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा, या उक्तीप्रमाणे, अभंगाच्या उक्तीप्रमाणे या ठिकाणी जे मोठे परिवार आहे त्या मोठे परिवाराचे संस्कार आणि त्या मोठे परिवारावरील असलेल्या परंपरेचा पगडा, त्या पगड्यानुसार त्यांनी आज त्यांचं लेकरू मोठं झाल्यावर की होईना परंतु हा संस्कार जिवंत ठेवलेला आहे। हिंदू संस्कृतीतील जे 16 संस्कार आहेत त्या 16 संस्कारापैकी सुरुवातीचा जो संस्कार आहे, आता मुळापासून जर बघितलं तर आता संस्कार शिल्लक राहिलेलेच नाही आहे। हे वैदिक संस्कार आहेत, हे शास्त्रीय संस्कार आहेत, हे संस्कार तर राहिलेच नाही, परंतु जे व्यावहारिक संस्कार आहेत तेही लोप पावत चालले।
म्हणून अशा कार्यक्रमांची आवश्यकता आहे, अशा कार्यक्रमांची गरज आहे. कमीत कमी नाही तुम्हाला धर्मानुसार वागता येणार, नाही तुम्हाला शास्त्रानुसार वागता येणार, पण आपल्या परंपरांशी तरी तडजोड होता कामा नये, आपल्या परंपरांनुसार तरी वागलं पाहिजे. अर्जुनाचं पहिल्या अध्यायामधील जे दुखणं आहे, रडणं आहे, ते ह्या परंपरांशी निगडीत असलेलं आहे. तो शास्त्रीय इतक्या परंपरांना मान देत नाही. त्यांच्याविषयी असलेला आदर या ठिकाणी तो व्यक्त न करता तो परंपरा इथल्या ज्या व्यवहाराच्या आहे त्यांच्याविषयी भगवंताला कळवळ्याने म्हणतो की भगवंता पतंती युक्त रोहिषा लुप्त पिंडो दक क्रिया दोष रेते कुलक नाना वर्ण संकर जायके. माझ्या कुळामध्ये जर काही क्रिया संपल्या, संस्कार जर संपले, माझ्या कुळामधल्या काही जर वास्तविक आलेल्या परंपरा जर भ्रष्ट झाल्या. आता थोडस तुम्हाला महिला मंडळाला आवर्जून मला सांगावं वाटते. आजचं वास्तव इतकं भयानक झालेलं आहे की आपल्याला बोलायची ईश्वराने शक्ती दिल्या कारणाला लहानपणापासून अवघ्या 1.5-2 वर्षाचं असल्यापासून आपण बोलताय, पण वयाचे 50-60 वर्ष होतात सेठ, पण तरीही कळत नाही की काय बोलावं आणि कुठं बोलावं. श्रीमद भागवतामध्ये 4 प्रकारचे उत्तम श्रोते सांगितलेत बरं का. तुम्ही आता सगळी गंगाकाठची मंडळी, त्याच्यामुळे तुम्ही सगळे नामवंत ज्ञानवंत मंडळी आहात. आताच मंदिरामध्ये आलो त्यावेळेस मला ते बाबा थोडासा उपरोधिक स्वरातून म्हटले की आज थोडी मंडळी कमी असणार. म्हटलं असं नाही होणार, आमचं प्रवचन म्हटल्यानंतर पंथी एवढा कट्टर परिवार आहे, असतील लोक असतील. नाही म्हटले गडबड काय इथं, की इथं दिवसाआड प्रवचन आहे, दिवसाआड कीर्तन आहे, दिवसाआड कुठं ना कुठं काहीतरी चालू आहे, दररोज चालू आहे. त्याच्यामुळे कुठं कुठं जायचं. मला एक तुम्हाला खोचक प्रश्न विचारायचा वाटतो. मग दररोज प्रवचन चालू आहे, दररोज कीर्तन चालू आहे आणि कुठं कुठं जायचं, किती किती ऐकायचं, असा जर तुमच्या मनात भाव येत असेल तर मग तुम्ही तुमच्या सोयऱ्याच्या लग्नामध्ये कशाला जाता? तो तिथली गर्दी का बरं कमी होत नाही? तिथेही 1000च्या वर गर्दी असते, तिथं उन्हात बसावं लागतं, ताटा हातामध्ये घेऊन मागत एखाद्या उपरोधिक पद्धतीने आपल्याला खाऊ प्यावं वाटतं, तरीही आपण तिथं तोंड दाखवण्याच्या नावाखाली, व्यवहाराच्या नावाखाली जातोच की नाही? तिथल्या गर्द्या आपल्या कमी होत नाही, मग प्रवचना कीर्तनामध्ये तरी आपण गर्दी का कमी करावी? अरे कमीत कमी जसा दगड पाण्यामध्ये असतो आणि दगड पाण्यामध्ये असताना काही शास्त्रकार म्हणतात की दगड भिजत नाही, पण अति तर्कनिष्ठ आणि शास्त्रकारांचं म्हणणं असं आहे की भलेही तो दगड भिजत जरी नसला, परंतु जोपर्यंत पाण्यात आहे तोपर्यंत त्याला ऊन वाऱ्याची सुद्धा कष्ट पोचत नाही. तो ऊन वाऱ्यापासून वाचलेला असतो, तो ऊन वाऱ्याच्या त्रासापासून मुक्त असतो. म्हणून कमीत कमी अध्यात्म आपल्या अंतःकरणात जरी उतरत नसेल, पण कमीत कमी आपण त्या आध्यात्मिक ठिकाणी जाऊन तरी बसावं. जेवढं जमेल तेवढं श्रवण करण्याचा प्रयत्न करावा. आपण बाकीचे 23 तास प्रपंचिक आहोत, 22 तास प्रपंचिक आहोत, 20 तास प्रपंचिक आहोत, पण उर्वरित जो 1 तास अर्धा तास जरी आपला अध्यात्मामध्ये गेला, तो अध्यात्मामध्ये जर गेला तर कमीत कमी तेवढं तरी फळ आपल्याला मिळेल. आणि मग जेव्हा भोग आपल्याला वाटायला येतील, कर्म आपल्याला वाटायला येतील, त्यावेळेस परमात्म्याला दया करण्यासाठी थोडे तरी 4 अक्षर आपल्याकडे असतील, 4 पुण्याच्या संचित गोष्टी आपल्याकडे असतील, 4 गोष्टी तरी असतील. म्हणून हा उत्तम असा या परिवाराने सोहळा आयोजित केलेला आहे. या सोहळ्याचं मंगलमय रूप बघितल्यानंतर 16 संस्कार आहेत. त्या 16 संस्कारापैकी मोजके संस्कार शिल्लक राहिले. बाई गर्भवती जरी झाली तर फक्त डोळे जेवण शिल्लक राहिलेले, त्याला पुंसवन संस्कार म्हणतात. शास्त्रामध्ये आलेले संस्कार आहेत, पण ते नावही माहिती नाहीये. त्यानंतर मुलगा झाला तर काही घरांमध्ये नामकरण संस्कार शिल्लक राहिलेले आहे. मग काहींचं नाव ते गर्भामध्ये पोटपुढे आल्यानंतरच ठरलेलं असतं की आम्हाला हे नाव ठेवायचं, ते नाव ठेवायचं. नाही, तुम्ही नावं ठेवा अथवा नका ठेवू, ती नावं एखाद्या शास्त्रोक्त असलेल्या व्यक्तीकडून, एखाद्या धार्मिक असलेल्या व्यक्तीकडून, एखाद्या अधिकारिक व्यक्ती असलेल्या व्यक्तीकडूनच ती नावं ठेवून घ्यायची असतात. आपण ठेवलेली नावं इतकी अर्थार्थ नसतात, इतकी अर्थमयी नसतात, किंवा एवढी गरिमामयी नसल्या कारणानं आपण ठेवलेल्या नावांना मोठं झाल्यावरती ती लोक नावं ठेवत असतात. म्हणून अशीही नावं ठेवायची नसतात. नावं ठेवत असताना भगवान गोपाल कृष्णाच्या जीवनामधील जर नामकरण सोहळा जर बघितला तर यदुवंशाचा पुरोहित असलेला गुरु असलेले गर्गाचार्य येतात आणि गर्गाचार्यांना नंदबाबाजी विनंती करतात की माझ्या लेकरांचं नाव ठेवायचंय. म्हटले त्यांचे जे पिता आहे त्यांच्याकडे जावं लागेल. श्रीमद भागवतामध्ये आल्या कारणानं वसुदेवांची भेट घेतात आणि वसुदेवांची भेट घेतल्यानंतर वसुदेव म्हणतात की माझ्या लेकरांचं नाव तुम्ही ठेवावी, कारण तुम्ही यदुवंशाचे पुरोहित आहात. गर्गाचार्य म्हणतात तुझ्या पोरांची नावं मी ठेवील, परंतु तुझा बाप म्हणून उल्लेख मी करणार नाही. तुमचा बाप म्हणून जर उल्लेख केला तर कृष्णावरती गडांतर येईल. कृष्णाला लगेच ही कंसाधिक मंडळी जी आहे ती बरं वाईट करायला मागं पुढे पाहणार नाही. असं म्हटल्यानंतर गर्गाचार्य गोकुळामध्ये आले, नंदबाबाशी भेटतात आणि भेटल्यानंतर नामकरण सोहळ्याचं नियोजन चाललेलं आहे.
नंद बाबाशी चर्चा झाली आणि चर्चा होत असताना नंद बाबा म्हटले की माझा एवढा मोठा नंदाचा महाल आहे, राजवाडा, याच्यामध्ये आता सुंदर आपण आयोजन करू, मंडप पसरू, तोरणं लावू, हार तुरे लावू, गावामध्ये मस्तपैकी मिरवणूक काढू, असं करू तसं करू, वाड्यामध्ये. गर्गाचार्य म्हटले असं काही करायचं नाही. का? तसं जर केलं तर शत्रूला तुम्ही हाताने आमंत्रण दिल्यासारखे. असं करायचं नाहीये. मग कुठं कुठं नामकरण सोहळा करायचा? आणि मग कृष्णाच्या नामकरणासाठी गर्गाचार्यांनी निवडलेली जागा म्हणजे गायींचा गोठा आहे. ज्या यदुवंशाचं सगळ्यात मोठं धन, यादवांचं सगळ्यात मोठं धन गायी आहे. त्या गायींच्या गोठ्यांमध्ये कपिला नावाच्या गायीच्या पावलाखाली आणि तिच्या त्या उष्ण असलेल्या दुधांच्या धारेखाली कृष्णाचा अभिषेक होऊन तिथं नामकरण सोहळा पार पडलेला. आणि मग नामकरण सोहळ्यासाठी तयारी झाली. खूप सुंदर देखणा सोहळा तो झाला होता. तो सोहळा होत असताना दोन्ही माता नटून थटून आलेल्या, अंगावरती ओझं वाटेल इतकं सोनं त्यांनी लिहिलेलं आहे, कपाळभर कुंकू घातलेले, केसांमध्ये गजरा भरलेला आहे, भरजरी वस्त्र अंगावरती घालून 10-5 दासींनी त्यांचा बदर उचलावा इतके भरजरी वस्त्र, चांदींचे सोन्याच्या तारा असलेले वस्त्र, साड्या त्यांनी घातलेल्या. दोघींनी सजून धजून त्या गायीच्या गोठ्यापर्यंत आला. परंतु त्या मातांना थोडस असं वाटलं की दाढी वाढलेली गर्गाचार्यांची आणि ओळखू येऊ नये म्हणून असा गेटअप त्यांनी घेतला होता, वेशभूषा त्यांनी घेतली होती. दोघी मातांनी बघितलं की हा दाढीवाला बाबा दुसरा तिसराच कोणतरी दिसतोय, आपल्या यदुवंशाचे, आपल्या कुळाचे काही पुरोहित दिसत नाही. आणि मग खऱ्या अर्थानं ते पुरोहित आहेत की नाही हे पाहण्यासाठी त्या दोन्ही मातांनी काय शक्कल लढवली माहिती का? 2 लेकरं होती, एक बलराम आणि कृष्ण. या बलरामाला, रोहिणीचा पुत्र असलेल्या बलरामाला यशोदेच्या मांडीवरती दिलं आणि यशोदेचा पुत्र असलेला कन्हैया म्हणजे देवकीचा पुत्र असलेला कन्हैया रोहिणीच्या मांडीवरती दिला. आणि मग पूजा अर्चा सुरू झाली. पूजा अर्चा सुरू होत असताना गर्गाचार्यांनी बरेचसे मंत्रोच्चार केले आणि मंत्रोच्चाराच्या यम ब्रह्मावरण दिव्यस्तेवेजाची परमात्म्याची स्तुती केली. आणि स्तुती केल्यानंतर नामकरण सोहळा करण्यासाठी गर्गाचार्यांनी तोंड उघडलं. प्रथमतः दृष्टी गेली बलरामाकडं आणि बलरामाकडं दृष्टी केल्यानंतर त्या बलरामाची जी हालचाल होती त्या हालचालीवरून त्या बलरामाचं नाव ठेवण्यात आलं. गर्गाचार्य ऋषी आहे, महर्षी आहे आणि त्या महर्षींची जी दृष्टी आहे ती दृष्टी शोधक आहे, बोधक आहे, ज्ञानमय दृष्टी आहे. त्यांनी बघितलं राम आपण बसल्यापासून, आईच्या मांडीवरती बसल्यापासून तो तिच्या पदराशी खेळतोय, तिच्या मांडीवरती बसलाय, पदराशी खेळतोय, हळूच केस ओढतोय. म्हणजे तो त्याच्या स्वतःच्या आनंदामध्ये रममाण आहे. आणि मग गर्गाचार्यांनी नामोच्चार केला की हा आल्यापासून मी बघतोय हा स्वतःच्याच आनंदामध्ये मग्न आहे, रममाण आहे. म्हणून रमंते इति रामः, म्हणून याचं नाव राम ठेवण्यात आलं. पण दष्टपुष्ट आहे, 6 महिन्याचं 2 महिन्याचं लेकरू वाटत नाही, 4-5 महिन्याचं लेकरू वाटत नाही, बलवान आहे म्हणून याला राम म्हणू नका, याला बलराम म्हणा. असं त्याचं नामकरण सोहळा करण्यात आला. आणि मग अशा पद्धतीने गंधक्षता अर्पण करण्यात आली. भरजरी वस्त्र गर्गाचार्यांनी पुरोहित म्हणून मान्यता वस्त्र त्यांच्यावरती टाकली आणि त्याचा नामकरण, बलरामाचा नामकरण सोहळा झाला. आणि गर्गाचार्यांची नजर त्या नटकट असलेल्या कन्हैयाकडे गेली आणि पूर्ण पुरुषोत्तम असलेला भगवान गोपाल कृष्ण त्याची नजरानगर गर्गाचार्यांसोबत झाल्यानंतर म्हणतात मंडळी त्या गर्गाचार्यांच्या नजरा खिळून राहिल्या. गर्गाचार्यांनी एकटक त्या कृष्णाकडे पाहायला सुरुवात केली आणि जे त्याच्याकडे बघत राहिले त्यांचा तोंड आ वासून तसंच राहिलं. डोळे तसेच एक निमिषपर्यंत सुद्धा झाकले नाही, पलका त्यांच्या भुवया पापण्या झाकल्या नाही आणि तसेच उघड्या डोळ्यांनी 7-8 डोळ्यांनी ते 2-4 मिनिटं 5 मिनिटापर्यंत बघत राहिले. नंदबाबाला संशय आला. अचानक आपल्या बालकावरती दृष्टी गेली आणि अशी एकटक दृष्टी आपल्या बालकाकडे या गर्गाचार्याची, पुरोहिताची पडते. नक्कीच हा काहीतरी कळविर तर नाही करत, हा काही चुकीचं तर नाही करत. नजर माणसाची वाईट असते दादा. दृष्टी वाईट आहे का? नाही, त्या दृष्टीवरती असलेले संस्कार वाईट आहेत. ती दृष्टी ज्या पद्धतीने तुम्ही टाकताना त्या पद्धतीने तसं त्या गोष्टीचं पोषण होत असतं किंवा कुपोषण होत असतं. कासवी नावाचा जो प्राणी आहे ना, त्या प्राण्याचं तो जलचर उभयचर दोन्ही असल्या कारणानं तो आपल्या लेकरांचं जे रक्षण करतो, पोषण करतो ना, ते दृष्टीद्वारे करत असतो. इतर सगळ्या प्राण्यांना स्तन आहेत, दूध पाजण्यासाठी काही ना काहीतरी जागा आहेत, परंतु कासवाला स्तनधारी प्राण्यांमध्ये तो मोडत नाही.
आणि मग त्याच्या बालकांचं रक्षण पोषण कसं करतो, तर दृष्टीद्वारे. आणि दृष्टीद्वारे करतो असं नाहीये, तो ऐल पैलाडी म्हणजे तिकडच्या तीरावरती असेल आणि लेकरं इकडच्या तीरावरती असेल तरी ते कासव तिकडून आपल्या लेकरांना पाहत असतं आणि त्याचं रक्षण होत असतं. नजर काय, त्या नजरेमधून वात्सल्य झळकणं गरजेचं आहे, त्या नजरेमधून पोषण होणं गरजेचं आहे. पण काही नजरा इतक्या कुपोषित सुद्धा असतात की त्या वासनांध पद्धतीने त्या नजरा जर समाजावरती पडल्या, कुणावरती जरी पडल्या तर त्या शोषण केल्याशिवाय राहत नाहीये. आताच त्या नरसापूरला, कोल्हापूर सातारा साईडला घटना घडली की 3 वर्षाचा 2.5-3 वर्षाचं लेकरू आहे आणि 65 वर्षाच्या म्हाताऱ्याच्या मनामध्ये हरी असावा तिथं विकार आहे. त्या 65 वर्षाच्या म्हाताऱ्यामध्ये संस्कार असावे, 65 वर्षाच्या म्हाताऱ्यामध्ये जे तोंडामध्ये देवधर्म असावा, हसावं वात्सल्य असावं, हातातल्या ज्या सुरकुत्या पडलेल्या त्या सुरकुत्यांनी एखाद्याचे तोंड सावरायला, गालाचा गुच्चा घ्यावा, गुंजारावं, एखादं लेकरू जवळ आशेनं घ्यावं, वात्सल्याने घ्यावं. पण त्या 65 वर्षीय नराधामाने एका 2.5-3 वर्षीय लेकराला वासनेपोटी घ्यावं, ही नजर आहे, ही वाईट नजर आहे, ही कुदृष्टी आहे. एक दृष्टी आई बालकाचं पोषण करत असते. आपल्या वावरत्या विहरण करणाऱ्या वासराला बघितल्यानंतर गाईला आपल्या पण पाना फुटत असतो. वासराला तोंड लावायची गरज नाही, वासराला तोंड लावायची गरज नाही, आपल्या आपण त्या दृष्टीने पाना फुटत असतो, कारण ती नजर वात्सल्यमयी आहे. पण त्या गायीनं जर दुसऱ्या वासराकडे बघितलं तर नाही पाना फुटत, दुसऱ्या इतर जनावरांकडे बघितलं तर नाही पाना फुटत. ही नजर आहे ना साहेब, ही नजर खूप महत्वाची आहे. ही नजर आपल्या प्रत्येकामध्ये जागृत होणं गरजेचं आहे. आणि ती नजर आज कुठेतरी लोप पावत चालली आहे, ती दृष्टी लोप पावत चालली आहे. आणि त्या नजरेची जी विशालता असायला पाहिजे. पूर्वी गावामध्ये एखादं लेकरू गेलं आणि त्या लेकराने तंबाखूची पुडी काढली आणि एखाद्या म्हाताऱ्या माणसाने बघितलं तर ते म्हातारं काठी घेऊन हातामधली काठी घेऊन त्याच्यावरती उघडायचं आणि तुला काही वाटायला पाहिजे, अरे तुझा बाप सुपारीचं खांड सुद्धा खात नाही आणि तंबाखूची पुडी फेडा. त्या गावातला पारावरती बसलेला म्हातारा बाबा सुद्धा बोलायचा. ही विशाल दृष्टी पूर्वीच्या लोकांकडे होती. आत्ताची जी दृष्टी आहे, आता शेजारी असलेला, नातेवाईक असलेला, जवळच असलेला माणूसच म्हणतो, अरे 2 घोट घेतल्याने काय होत असतं, चल त्याला काय होतं, 2-4 घोट घेतल्याने, 2-4 झुरके मारल्याने तो दूर बघ कसा गोल 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 वेटोळे करत आवाळात जातो ना, ती मजा काही वेगळीच आहे. अरे त्या पिचकाऱ्या ज्या मारत असतात ना, ती किक जर बसली ना तर तुझ्या जीवनामध्ये सुद्धा अशीच किक बसेल आणि तू मोठा होऊन जाशील, आनंदी होशील, वगैरे वगैरे असे चुकीचे सल्ले देणारी मंडळी आता पैदा झालेली आहे. ही नजर संकुचित होत चालली आहे साहेब, ही दृष्टी संकुचित होत चालली आहे. आपल्या संस्काराप्रती, आपल्या परंपरेप्रती, आपल्या सगळ्या सिद्धांताप्रती जी असलेली दृष्टी आहे ती दृष्टी संकुचित होत असल्या कारणानं 16 संस्कार काय दादा शेठ, शेवटचा संस्कार सुद्धा लोक पावत चाललाय. काहींना दफन विधीला सुद्धा जागा नाही आहे, काहींना मेल्यानंतर सुद्धा 4-4 दिवस त्या प्रेताला वाट बघावी लागते. ही नजर आहे ना, ही कुसंस्कारित झालेली नजर आहे. 4-4 दिवस अशी प्रेत पडलेली असतात. घरामधला माणूस जर गेला तर त्या घरातल्या माणसांना काहींना वाली नाही आहेत. आई खोटं वाटेल, आजची परिस्थिती इतकी विचित्र झाली आहे. अमेरिकेला कोणीतरी आपल्या परिवारातून राहते वाटतं ना, विदेशामध्ये कोणीतरी राहत आहे, संस्कार आहे, जिवंत आहे म्हणून ते वापस आलेत, सगळं सेवाभाव करतायत. पण अशीही काही माणसं आहे, अमेरिकेलाच गेला पाहिजे आणि तिकडच माणूस बेगाना होत असतो किंवा परका होत असतो असं नाहीये. अहो घराघरामध्ये भिंती पडल्यानंतर त्या भिंतींच्या पलीकडे सुद्धा माणसं परके होत असतात, भिंतीच्या पलीकडे सुद्धा माणसं स्वार्थी होत असतात. नवे नजरा समोर घरामध्ये असलेली माणसं सुद्धा, नजरेसमोर असलेली माणसं सुद्धा 8-8 दिवस आपल्या माणसाशी बोलत नाही, तेव्हा ते परकेपणच आहे साहेब. मोबाईल वरती एखादी घटना झाल्यानंतर आपण त्याच्या खाली एखादी कमेंट लिहितो, भावपूर्ण श्रद्धांजली लिहितो, हळहळ व्यक्त करतो, त्या गोष्टीवरती आपण चर्चा करतो. पण घरामध्ये आपलाच पती, आपलीच सासू, आपला सासरा, आपलीच मुलं 8-8 दिवस आपल्या घरात येत नाही, 8-8 दिवस आपल्याशी व्यवस्थित बोलत नाही, 8 दिवस आपल्याशी खऱ्या अर्थानं व्यवस्थित संवाद साधत नाही, त्याचं आपल्याला काही भान नाही आहे. म्हणून संस्कारांना जिवंत ठेवणं गरजेचं आहे. गर्गाचार्याचा प्रसंग मी तुम्हाला सांगत होतो की गर्गाचार्यांची दृष्टी सटाट डोळे उघडे आणि तोंड वाचलेले असं बघून नंदबाबांना संशय आला की अरे हा पुरोहित खऱ्या अर्थानं माझ्या लेकराला नाव ठेवायला आलाय की काहीतरी दुसरंच जादूटोणा करण्यासाठी आलाय. आणि मग गर्गाचार्यांच्या दाढींना नंदबाबांनी हात लावला, नंदाताई गर्गाचार्याच्या दाढीला हात लावला. आणि मग ते गर्गाचार्य बाणावरती आले आणि बाणावरती आल्यानंतर म्हटले, नंदाने विचारलं की असं का झालं होतं.
त्यावेळेस गर्गाचार्य म्हटले की तुझं लेकरू इतकं गोंडस आहे, तुझं लेकरू इतकं गुजीरवाण आहे, इतकं आकर्षक आहे, इतकं सुंदर आहे, म्हणून त्याचं नाव कृष्ण ठेवणं गरजेचं आहे. कर्षती इति कृष्ण, म्हणजे जो आकर्षित करतो. मला 5 मिनिटं त्याचं रूप बघितल्यानंतर मी भानावरती राहिलो नाही, देहाबान विसरलो, चित्तवित्त काया माझी अर्पून गेली, म्हणून त्याचं नाव कृष्ण. हा नामकरण विधी आहे. असे नामकरण करणं गरजेचे, असे सोहळे करणं गरजेचे आहे. आणि हे सोहळे होत असताना आपण आपल्या संस्कारांना जिवंत ठेवलं नाही, आपण आपल्या परंपरांना जिवंत ठेवलं नाही. कारण एवं परंपरा प्राप्त, कुठून तरी ह्या पाठीमागच्या परंपरा. आज मगाशी बाबांनी मला येताना सांगितलं की यांची गावापासून इथपर्यंत जमीन चालू होते, आणि एवढी मोठं क्षेत्र, एवढी मोठी जमीन आहे. अभिमानाची गोष्ट आहे की जे पूर्व वाडवडिलांनी आपल्याला दिलेलं आहे ते धन राखायचं असतं, ते विकायचं नसतं. ह्या परिवाराचा आदर्श आहे. आणि मग असे आदर्शमयी परिवारामध्ये जर गावामध्ये 1, 2, 3, 4 जरी असले तर गाव बदलायला, गावाचं नाव मोठं व्हायला वेळ लागत नाही. गावाचं नाव मोठं व्हायला वेळ लागत नाही. संस्कार, 16 संस्कार मी तुम्हाला सांगतो. आताच्या काळामध्ये भलेही ते संस्कार लोप पावत जरी असले, परंतु आपल्याला ते लोप करायचे नाहीये. मानवभाव संप्रदायामध्ये तुम्ही आलेले असल्यानंतर मानवभाव संप्रदाय या संस्कारांना कसं खतपाणी टाकता येईल, कसं जिवंत ठेवता येईल. आणि ही संतांची भूमी, या संतांच्या भूमीमध्ये जर आपण, म्हणजे एखादी पिकती जमीन आहे, आपण कार्यक्रमाला आलेलो आहे, ठीक आहे, 9 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत आपण कार्यक्रमाला होतो, पण आता 11 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत आपण अध्यात्मात आहे, प्रवचनात आहे. हेही आपण थोडंसं देहभान लक्षात घेणं गरजेचं आहे. 16 संस्कार आहे, त्याच्यामधला पहिला जो संस्कार आहे तो गर्भाधान संस्कार आहे. संतती उत्तम व्हावी आणि उत्तम संतती प्राप्त होऊन आपल्या संततीने आपला उद्धार करावा. बरं का, संततीमुळे नरकाला जाणारी काही माणसं आहेत. तेच बोलतोय आणि तेच तुमच्या लक्षात येईल की संततीमुळे आपला उद्धार झाला पाहिजे. संततीमुळे आपल्याला 4 लोकांतून उठून नाही जावं लागलं पाहिजे. आज संस्कारावरतीच मी बोलणार आहे. नामकरण संस्कार का गरजेचं आहे, बाकीचेही संस्कार का गरजेचे आहे, याच्यावरती मला बोलायचंय. गर्भाधान संस्कार होत असताना संतती उत्तम व्हावी, सद्गुणी व्हावी, म्हणून विवाहानंतर पहिल्यांदा केला जाणारा संस्कार आहे देवाधिकाच्या ठाई जाऊन, ईश्वराच्या ठिकाणी जाऊन परमात्म्याला प्रार्थना करायची असते. हे ईश्वरा, आता आम्ही 2चे 4 हात आमचे झाले, आम्ही पती पत्नी म्हणून आमच्या जीवनामध्ये आता आम्ही एकमेकाच्या जीवनात आलेलो आहोत. हे ऋणानुबंधनाने गाठी आमच्या पडलेल्या आहेत, पण आता आमच्या या प्रपंचाच्या क्षेत्रामध्ये एक चांगलं उत्पन्न तयार व्हावं, एक चांगली वेल तयार व्हावी, एक चांगलं वृक्ष तयार व्हावं, झाड तयार व्हावं, यासाठी तुम्हाला आशीर्वाद दे. यासाठी परमात्म्याजवळ प्रार्थना करायची असते की देवा आम्हाला संतती दे. संतती ही लग्न झालं, नवरा बायको झालं म्हणून होत नाही. काही काही तुमच्या जवळपास उदाहरणं असतील की 12-12 वर्ष झाली लेकरं नाही आहेत. संतती ही पती पत्नीच्या संयोगाने होत नसते दादा, संतती ही भाग्याने होत असते. संततीसाठी भाग्य लागतं. 4 प्रकारची पुत्र जन्माला येतात. पूर्वजन्म शत्रू म्हणून एक जन्माला येतो, पूर्व ऋणानुबंधनाने जन्माला येतो, उदासीन पुत्र म्हणून जन्माला येतो, आणि 4था सेवक पुत्र म्हणून जन्माला येतो. हे पूर्वजन्मीचे संस्कार आहेत, पूर्वजन्मीचे आपली कर्म आहेत. त्या पद्धतीनेच लेकरं जन्माला येतात. आणि लेकरं सगळं काही आपलं भाग्य, अवभाग्य, सौभाग्य घेऊन येत असतात, दुर्भाग्य घेऊन येत असतात. काल एक मी प्रवचन केलं, ते खूप मोठा बंगला बांधलेला त्या व्यक्तीनं, आणि त्या बंगल्याच्या वास्तुशांतीच्या निमित्ताने प्रवचन होतं. ते प्रवचन सुरू होण्यापूर्वी ती माणसं आली, प्रणाम केला, आणि प्रणाम केल्यानंतर त्यांनी आपलं लेकरू, एक 10-12 वर्षाची मुलगी अशा श्रद्धा नावाची त्या मुलीला पुढं केलं, तिला पायावरती डोकं ठेवायला लावलं, आणि त्यांनी हात जोडून सांगितलं की बाबा, ही पोरगी जेव्हापासून झाली हिचा पाय गुण काय पडला काय माहिती. तिच्या जन्माच्या अगोदर मी सालाने काम करणारा माणूस, लोकांच्या शेतामध्ये बारे देणारा, लोकांची हमाली करणारा माणूस, पण हिच्या पायाचं काय पुण्याई असेल, हिचा सद्गुण असेल, पायगुण असेल की माझी इतकी भरभराट आली की हा 2 मजल्याचा बंगला तुम्ही तुमच्या हाताने आमच्यासाठी उघडा करून दिलाय. हा पायगुण आहे. आपली लेकरं कंस म्हणून जन्माला घालायची की कौरव म्हणून जन्माला घालायची, रावण म्हणून जन्माला घालायची की कृष्ण म्हणून, पांडव म्हणून, छत्रपती शिवाजी महाराज म्हणून जन्माला घालायची, आपल्या हातामध्ये साहेब, हातामध्ये आहेत. काही माणसं परिस्थितीचं उदाहरण देतात की आमच्या पोरांना हे नाहीये, आमच्या पोरांना ते नाहीये, एखाद्याला त्याचा बाप नाहीये, एखाद्याला त्याची आई नाहीये, म्हणून कदाचित ते बिघडलं. नाही बिघडत. अरे गव्हाचं बी तुम्ही उलट टाकलं काय, सुईचं टाकलं काय, ते जमिनीमध्ये वाकडं टाकलं काय, सरळ टाकलं काय, आंब्याची कोय उरफाटी लावली काय, सुईची लावले काय, तिला कधी कारले लागले का?
घडत नाही ना शेठ दादा, कधी घडत नाही असं. निसर्गाचा नियम आहे की जैसे ज्याचे कर्म तैसे फळ भोगितो नंतर. निसर्गाचं ते सिद्धांत आहे की जे तुम्ही लावलं शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. बीज शुद्ध असेल, सुंदर असेल, उत्तम असेल तर त्या बीजाला आंबेच लागतील, चिक्कूच लागतील, नारळच लागतील. त्याला कारले लागणार नाही, त्याला काटे लागणार नाही, त्याला काहीतरी वेगळी फळं लागणार नाही. हा सिद्धांत आहे निसर्गाचा. तसा तुमचा सिद्धांत आहे की तुम्ही पती पत्नी म्हणून त्या लेकराला जेव्हा जन्म घातला त्यावेळेस ती संतान आपल्या पोटी कशी यावी ही प्रार्थना केली का नाही केली याच्यावरती त्या संतानाचा खऱ्या अर्थानं. आणि बीजालाच पाणी महत्वाचं आहे. बीज ज्यावेळेस असतं त्यावेळेस त्याचं संगोपन महत्वाचं आहे. झाड छोटं असतं त्यावेळेस त्याचं रक्षण महत्वाचं आहे. मोठं झाल्यानंतर आपल्या पण ते वाढणार आहे, त्याला फळी लागणार आहे. आपण मुळात तिथंच चुकतोय. आपण मुळात तिथंच चुकतोय की लेकरू झालं मग त्याला तळ हाताच्या फोडासारखं जपायचं, इतकं जपायचं की त्या लेकराने मोठं झाल्यानंतर आपण जेवढे त्याच्यावरती उपकार केले त्याची सगळी उलट्या मार्गाने परतफेड करायची. ते आवर्जून बोलत असत. 2-2.5 वर्षापर्यंत, चांगले 15 महिने म्हणा किंवा 2-2.5 वर्षापर्यंत त्या लेकराची मान आवटळू नये म्हणून. लक्षात येते? त्या पोराची मान मुरगळू नये म्हणून आपण त्याची मान व्यवस्थित सांभाळतो आयांना, बरोबर ना? किती महिन्यापर्यंत मान आवटळते आई, म्हातारी आई? किती महिन्यापर्यंत मुरगळत असते मान लहान लेकराची? तुम्हाला नातू आहे का, लेकर आहे? सांगा ना, उत्तर सांग. नाही, एखादं वर्ष तरी त्याची जपावी लागते की नाही? मान मुरगळू नये शब्द कळला ना? काय तुमच्याकडे तोच शब्द आहे? अवटळू नये काय मुरगळ? काय शब्द आहे? अवटाळण्यात ना, मान अवटळू नये असं म्हणतात ना. ती 1-1.5 वर्षापर्यंत सांभाळावी लागते मान, कारण लहान लेकराच्या नसा खूप नाजूक असतात म्हणून ती अवटळू नये म्हणून. पण थोडस ते पोरग मोठं झालं ना त्याला ही जाणीव जरूर द्या की बाळा, अरे 1-1.5 वर्षापर्यंत तुझी मान अवटळू नये म्हणून आम्ही तळ हाताच्या फोडासारखं तुला जपलं. दुसऱ्याकडे देताना सुद्धा काळजीपूर्वक दिलं, दुसऱ्याकडून घेताना सुद्धा काळजीपूर्वक दिलं. फक्त एवढाच संस्कार तू जिवंत ठेव की मोठं झाल्यानंतर आमची मान अपमानाने खाली पाहायला लावू नको. बस एवढी जाणीव जरूर त्याला करून द्या की मोठा झाल्यानंतर तुझी वर्षभरापर्यंत मान आम्ही तुझी सांभाळली ना, आता आयुष्यात तू आमची मान सांभाळ. बस तू कमाव अथवा न कमाव, तू पैसे आण अथवा न आण, तू मान पद प्रतिष्ठा कमाव अथवा न कमाव, पण आम्हाला खाली पाहायला लावू नको. हे संस्कार आहे. हे संस्कार देणं गरजेचं आहे. आणि मग किती बारकावेत हिंदू परंपरेमध्ये, खूप बारकावेत की विवाहापूर्वी जी इतरत्र जाणारी जी मंडळी आहे ना, आपल्या जीवनामध्ये पुरुष मंडळी ऐका, आपल्या जीवनामध्ये स्त्री आल्यानंतर ती स्त्री अशी असली पाहिजे तेव्हा ती लक्ष्मी समजल्या जाईल. ती स्त्री कशी असली पाहिजे की ती लग्न झाल्यानंतर ती गोव्याला घेऊन जाणारी नसली पाहिजे. ती आपल्याला कुठेतरी हनीमूनला पिकनिकला घेऊन जाणारी नाही. ती आपल्याला म्हटली पाहिजे, अहो तुम्ही माडोबा संप्रदायीन आहात ना, चला ना मला जाळीचा देव दाखवा. तुम्ही वारकरी आहात ना, चला ना मला पंढरपूर दाखवा. अहो तुम्ही आणखी कृष्ण भक्त आहात ना, चला आपण वृंदावनला जाऊ. लग्न झाल्यानंतर अशी म्हणणारी स्त्री हवी आहे. तेव्हा त्या स्त्रीच्या पोटी कृष्णाची संभावना शक्य आहे. काय त्या स्त्रीच्या पोटी, त्या मातेच्या पोटी कदाचित कृष्णाची संभावना शक्य आहे. पण जी माता आपले लग्न झाल्यानंतर, विवाह सोहळे झाल्यानंतर आयुष्यराम कसं करता येईल, हॉटेलमध्ये कसं जाता येईल, मौज मजा कशी मारता येईल याच्यावरची लक्ष देणारी माता आहे, त्या मातेच्या पोटी सुकुमार पुत्र, सेवक पुत्र कधीही जन्माला येणार नाही. हे गर्भाधान संस्कार आहेत. हे संस्कार तिथून सुरू होतात. कुठून? जेव्हा लग्न झालं तेव्हापासून. आणि ही पूर्वीची प्रथा आहे. शास्त्रांनी प्रमाण दिलेले. आमचं सर्वज्ञ त्या पत्नीनं पुत्रप्राप्ती व्हावी म्हणून आपल्या इष्ट देवतेला विडा ठेवला, प्रार्थना केली आणि त्याही सोबत चक्रपाणी महाराजांना एक विडा देऊ केला. त्यांना एक विडा देऊ केला की आपल्याला आपल्या प्रपंचाच्या वेलीवरती सुंदर अपत्य उत्पन्न व्हावं यासाठी माझ्याशी संबंध ठेवा अशी प्रार्थना केली. आणि प्रार्थनापूर्वक अपत्य उत्पन्न व्हावं हा त्यांचा मनोरथ त्यांनी जागृत ठेवला. ही संस्कार परंपरा आहे. या संस्कार परंपरेनं आपली उज्ज्वल अशी परंपरा चालवणारा आपला हा धर्म आहे. आणि त्या धर्मामध्ये आपण जर कुसंस्कारित होत असो, पाटाचं पाणी ज्यावेळेस पाटाच्या बाहेर पडतं आणि विनाकारण बाहेर जातं
त्यावेळेस ते चांगल्या असलेल्या पिकाचं नुकसान करत असतं. म्हणून त्याला बारे देण्याची प्रथा आहे, त्याला अडवून ठेवण्याची प्रथा आहे, पाठ बांधायची प्रथा आहे. तसं आपल्या लेकरांना जोपर्यंत त्यांना समजत नाहीये, जोपर्यंत त्यांना समज येत नाही, आपल्याला वाटतं की पोरायला पटकन मोबाईल उघडता येतो, पटकन लावता येतो, पटकन गुगल पे फोन पे चालवता येतं, पटकन युट्यूब उघडून देता येतं, इंस्टाग्राम उघडून देता येतं, म्हणून आपली पोरं हुशार झाली. अहो ते कुणालाही जमेल, 80 वर्षाच्या म्हातारीला सुद्धा युट्यूब उघडता येतं. त्यात नवल काय? आपल्या पोराला आपल्या देवाजवळ कसं वाकावं, कसा दंडवत करावा, कसा प्रणाम करावा, आपल्या साधूंना कसं भेटावं, संतांना कसं भेटावं, हे जेव्हा कळेल ना, तेव्हा तेव्हा खऱ्या अर्थानं आपण त्यांच्यावरती संस्कार करतोय. मोबाईल शिकवण्याचे क्लास लावता येतील, कोणीही गुरु होईल मोबाईल शिकायला. व्यसन करण्यासाठी कोणी गुरु लागत नाही, चुकीचं वागण्यासाठी कोणी गुरु लागत नाही, पण संस्कार, चूल कशी पेटवावी याच्यासाठी गुरु लागतो, गॅस कसा पेटवावा याच्यासाठी गुरु लागतो, गाडी कशी चालवावी याच्यासाठी गुरु लागतो, आणि त्याही पलीकडे किती स्पीड पर्यंत चालावी याला महान गुरु लागत असतो. गाडी कशी चालवावी आणि किती जोरात चालावी हे गुरु भरपूर भेटतील, हे गुरु भरपूर आहेत. अरे जर बाप शेजारी बसलेला असेल तर 80च्या पुढे गाडी जाऊ देत नाही. कोणाला म्हणतो की अरे बबड्या तू वानिकिनीचा एकच आहे मला, आपण दोघंही सोबत चालले आणि घरी तुझी आई वाट पाहते, आपण जर दोघांनी जोरात गाडी चालवली तर दोघांची अंतयात्रा निघू शकते, तुझी बाई आई विधवा होईल, पोरकी होईल, असं चुकीचं कार्य करू नको. पण शेजारी जर मित्र बसलेला असेल ना, बाप जाणीव करून देतो की आपण चुकीचं वागू नये, अति अति द्वेषाने, अति जोशाने, जोमाने वागू नये. पण मित्र जो असतो ना, मित्र जोमाने वागायला मजबूर करत असतो. तो मित्र काय म्हणतो, अरे 80च्या 90च्या स्पीडनं गाडी चालली आहे, तू काय मुळमुळ्या माणूस येतो, तुझं वागणं जे आहे ना ते एकदम बाई माणसासारखं वागणं. 80च्या स्पीडनं कुठं गाडी चालवतात का रे? अरे इथं लहान लेकरं चालवतं, मग ते उगाच 200चं स्पीड दिलंय का? चल समृद्धीला, चल 150ला, चल 160ला, चल 180ला. आणि अशा पद्धतीने चुकीचा प्रयत्न करून, त्याला अपप्रयत्न म्हणतात, अपप्रयत्न करून ती माणसं ऐन तारुण्याच्या वयामध्ये, वयाच्या 25व्या 22व्या वर्षी जेव्हा त्यांचे बॅनर फोटो गावागावांनी शहरांमध्ये लागतात ना दादा, ही शोकांतिका तेव्हाच आपण लक्षात घेतली पाहिजे की आपण आपल्या लेकरांना वळण दिलेलं नाहीये, आपण आपल्या लेकरांना व्यवस्थित रस्ता दाखवलेला नाहीये, आपण आपल्या लेकरांची संगत चेक केली नाही, आपण आपल्या लेकरांची खऱ्या अर्थाने उठबसक बैठक चेक केली नाहीये, तपासली नाहीये. आणि मग काय त्या लेकरांकडून अपेक्षा करायची की ती लेकरं कीर्तनकार झाली पाहिजे, प्रवचनकार झाली पाहिजे, काय ती लेकरं मोठी मोठी महान संत ऋषी झाली पाहिजे. आपल्या या सरळ्या बेटावरती एक महान संत होऊन गेले, 12व्या शतकातले ते संत आहे, ज्यांनी मराठीचा आद्यग्रंथ लिहिला, ते पंडित माईमभट्ट सराळेकर. त्या गावाचं वैभव आहे. आमचा मानव संप्रदाय ह्या गोष्टीला खूप दिवसापासून प्रयत्न करतोय, आणि इतरही सामाजिक रूपातली बरीचशी माणसं प्रयत्न करताय की त्या सराळे गावामध्ये कुठंतरी त्यांचा एखादा पुतळा तरी व्हावा, एखादं स्मारक व्हावं. त्या विद्वानाची भाषा, विद्वानाची राहणी मी तुम्हाला सांगतो, एवढा प्रखर आणि प्रचंड विद्वान की महाराष्ट्रामधला एक सुद्धा असा विद्वत्ता ज्ञानी माणूस नव्हता की त्या माईमभट्टासमोर एक शब्द बोलता येईल. अवघ्या 2-5 मिनिटांमध्ये त्या पंडिताची पंडिताई निघून जात होती. इतका विद्वान, इतका प्रचंड विद्वान. पण संगत थोडीशी जरा चुकीची लागली, आणि चुकीची संगत लागल्या कारणानं ज्ञानाचा अहंकार वाढत गेला, इतका वाढला की 2 लक्षणं दुसऱ्यांना हिणवण्यासाठी त्यांनी आपल्या शरीरावरती धारण केली. एक हातामध्ये पेटती मशाल धरली आणि एक पायामध्ये गवताची वाकी बांधली. 2 त्याच्यामधून बोधक अशी त्यांचे दाखले होते, बोधक अशी त्याच्यातून सूचक अशी सूचना होती की हातामध्ये माझ्या मशाल आहे ना, तर या पृथ्वीवरती एकमेव ज्ञान सूर्य म्हणजे मीच आहे. ढगामध्ये आभाळामधला एक सूर्य तो, आणि पृथ्वीवरचा ज्ञान सूर्य म्हणजे मी. दुसऱ्याला हिनवायच्या बुद्धीने. आणि पायामध्ये मी जी तोडा बांधलेला आहे तो वाकी याच्यासाठी बांधली की इतर सगळे जेवढे पंडित आहे ते पंडित माझ्या पायाच्या ह्या वाकी समान आहे. ज्ञानाचा गर्व झाला. ज्ञान खूप आहे, खूप प्रचंड ज्ञान आहे, पण ते ज्ञान ज्यावेळेस गर्वाने आच्छादित होतं, अहंकाराने आच्छादित होतं ना, तो फुगा फोडण्यासाठी परमात्मा रूपी गुरु आपल्या जीवनामध्ये येत असतो. आणि डोमेग्रामला सर्वज्ञ श्री चक्रप्रभूची गणपत अपयोच्या नुसार भेट झाली, आणि मग 2-5 मिनिटाच्या बैठकीमध्ये तो
ज्ञानाच्या वरती आलेला अहंकाराचा जो पडदा होता एका क्षणामध्ये टाचणीसारखा त्यांनी टोचून ओढून काढला. आणि मग माईम भट्टाला जे सुचलं, तिथून पुढे जे सुचलं ना, एकीकडे 56 भाज्या खाणारा माणूस, दररोज नवीन नवीन पदार्थ खाणारा, चौऱ्यांच्या हवेमध्ये दररोज जगणारा, गाद्यांवरती तक्क्यांमध्ये लोडांमध्ये वावरणारा माणूस एका क्षणामध्ये वैरागी होतो. हातावरचं ढेकूळ बघितल्यानंतर जीवनाची नश्वरता लक्षात येते आणि त्या क्षणी देहाचा त्याग करून रुद्रपूरला जातात. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या चरणाजवळ, गोविंद प्रभूंच्या चरणाजवळ जातात आणि सेवकत्व पत्करतात. हे संस्कार आहेत दादा, हे संस्कार आहेत तुमचे संस्कार. एक पाणी बघा ना, एक पाणी पिण्यासाठी वापरण्यात येत असेल तर ते त्या पाण्याचा खऱ्या अर्थानं मोक्ष आहे बरं का. आपल्या जीवनाचा मोक्ष नीट लक्षात घ्या. पाणी जर पिण्यासाठी वापरण्यात येत असेल, धुण्यासाठी वापरण्यात येत असेल, भगवंताच्या प्रक्षालनासाठी वापरण्यात येत असेल तर त्या पाण्याचा मोक्ष आहे. पण तेच पाणी गटारामध्ये जात असेल आणि ते पाणी घाण होत असेल, कुणाच्या पिण्याला एक राहत नसेल तर ते पाणी, त्याचं जीवन नरकमय झालेलं आहे. पाण्याचा एक थेंब शिंपल्यामध्ये पडला तर तो मोती होतो, तव्यावरती पडला तर चरकन झिरपून जात असतो, विरून जात असतो. जीवनाला असं आपण चांगल्या संगतीमध्ये ठेवणं गरजेचं आहे. ती चांगली संगत आपण जेव्हा ठेवाल ना, तेव्हा आपल्याला आपलं नाव भले दगड्या असेल, धोंड्या असेल, पण आपल्याला सगळी लोक आदराने बोलल्याशिवाय राहणार नाही. आपल्यावरती कोणीही टीका टिप्पणी करणार नाही. आज आपण प्रेमाने म्हणा, स्नेहाने म्हणा किंवा मोठ्या भावनेने आपण त्यांचं नाव खूप प्रतापी, वीर, धुरंधर असं ठेवू, परंतु नुसतं शिवाजी नाव ठेवलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे गुण येणार नाही. कृष्ण नाव ठेवलेले कृष्णाचे गुण येणार नाही. कुठलंही एखादं रामचंद्रांचं नाव ठेवलं म्हणून रामाचे गुण येणार नाही. त्यासाठी आपल्याला अंतःकरणामध्ये ते संस्कार वारंवार रुजवावे लागतील. तेव्हा कदाचित नुसतं बी पेरलं, नाव ठेवणं म्हणजे बी ठेवणे, पण त्या बियाला जर संस्कार रूपी पाणी घातलं नाही, खत पाणी घातलं नाही, ते नाव फोकस झालं, ते निष्पन्न झालं, त्याचा अंकुर उगणार नाही. म्हणून नाव ठेवत असताना आपण काळजीपूर्वक ते नाव तर ठेवावं, पण त्यासोबत त्या लेकरांना संस्कारही द्यावे. 16 संस्कारापैकी पहिला जो संस्कार आहे ना, तो परमात्म्याला अपत्य प्राप्ती करण्यासाठी जो संस्कार आहे. आता तुम्ही प्रवचन थोडस उशिरा सुरू केलं बाबा, त्याच्यामुळे आता ते 2 तास झाला, अजून बरंच बोलायचं राहिलं होतं, जे विचार करून आलो होतो. ते आता 16 संस्कार जर सांगायचे ठरले तर ते 2-3 तास जाते. असे संस्कार आहेत. दुसरा संस्कार गर्भाधान संस्कार आहे. आपल्याला माहितीच नाहीये त्यांची नावं काय, गावं काय, कुठल्या गावाचे संस्कार असतात, काहीच माहिती नाही. फक्त आहे चालू करायचं एवढ्यावरतीच टिकलेली आहे. अहो, एखाद्या विधर्मी असलेल्या माणसाला जाऊन बघा, त्याला विचारा की तुमच्या मधल्या काय प्रथा आहेत, परंपरा आहेत, तो त्यांची लिस्ट वाचतो, सांगतो. आपल्या लहान असलेल्या लेकरांपासून ते संस्कार तो त्याच्यावरती रुजवतो. पण आपणच आपल्याला बिन दाव्याचं पशु असल्यासारखं आपण मोकाट झालेलं. पण गुरु नावाची दोरी आपल्या गळ्यात जोपर्यंत आहे ना दादा, तोपर्यंत तिराईत माणसाला कुणालाही ओढून नेण्याची ताकद आपल्यावरती होणार नाही. तिराईत कोणीही माणूस आपल्याला त्याच्या गोठ्यापर्यंत घेऊन जाणार नाही. तिराईत कोणीही माणूस आपल्याला भ्रष्ट करवणार नाही. म्हणून गुरु नावाची गोरी, नाम रूपाची दोरी आपल्या गळ्यामध्ये असणं गरजेचं आहे. त्या गुरुला बरोबर कळतं की याला कुठं ओढलं पाहिजे आणि कुठं मोकळं सोडलं पाहिजे. ते संस्कार रूपी दोरी आपल्या जीवनामध्ये असणं गरजेचं आहे. गुरु रूपी दोरी आपल्या जीवनात असणं गरजेचं आहे. दुसरा संस्कार गर्भाधान संस्कार आहे की गर्भामध्ये आल्यानंतर ते पूजन करायचं असतं. आता हे विरून चालले, सगळे संस्कार लोप पावत चालले. तिसरा संस्कार पुंसवन संस्कार आहे. चौथा संस्कार सीमोन्नयन संस्कार आहे, सीमांतोन्नयन. 5वा संस्कार ते जात कर्म संस्कार आहे. जन्माला आल्यानंतर जेव्हा ती नाळ तोडल्या जाते तेव्हा संस्कार केला जातो, तो जात कर्म संस्कार. 6वा संस्कार नामकरण संस्कार आहे. 6 संस्कार. आता संस्कार फक्त आपल्याला 3च माहिती आहेत. एक कदाचित नामकरण संस्कार हा थोडासा आपल्याला माहिती आहे. दुसरा विवाह संस्कार आपल्याला थोडासा माहिती आहे. आणि तिसरा अंत्येष्टी संस्कार, अंत्यसंस्कार आपल्याला माहिती आहे. पण 16 संस्कार आहे. त्या 16 संस्कारापैकी हे महत्वाचे संस्कार आपण जोपासले पाहिजे. त्याच्या पुढचेही संस्कार महत्वाचे आहे की नामकरण झाल्यानंतर निष्क्रमण संस्कार आहे की बाळाला प्रथमच घराबाहेर सूर्यदर्शनासाठी नेण्यात यावं. ते सूर्य दाखवण्याचा एक संस्कार आहे की कधी त्याला सूर्य दाखवावा. पण आता काही इमारती अशा आहेत, पुण्या मुंबई सारख्या, नाशिक सारख्या शहरामध्ये तिथं सूर्य येतच नाही. तिथं सूर्य फक्त 12 वाजताच दिसतो. दिसला तर तोही थोडासाच दिसतो.
नाही ते दिसणं अशक्य झालेलं आहे. आणि मग कसे त्या लेकराला संस्कार दाखवायचे? पूर्वीच्या आया त्या सूर्याकडे दाखवायच्या. बघा, हनुमानाला त्या अंजली मातेनं दाखवलं होतं, त्या सूर्याकडे बोट करून हनुमंतरायाने विचारलं होतं की ते काय आहे, आणि मग त्या मातेने त्याची समजूत काढली होती. म्हणून हनुमंताची झेप तिथपर्यंत गेली, सूर्यापर्यंत. आपल्या लेकरांना कमीत कमी तेवढा सूर्य सकाळचा दाखवून, बाळा तू सूर्या आणायला जाऊ नको आणि सूर्यासारखा होऊ नको, पण फक्त सूर्य उगायच्या अगोदर उठ, एवढा जरी संस्कार आपल्या लेकरांना दिला तरीही मला वाटतं तो जो निष्क्रमण संस्कार आहे तो संस्कार आपल्या लेकरांवरती केल्यासारखं होईल. पाचवा संस्कार आहे अन्न खाऊ घालण्याची सुद्धा एक विधा आहे. गुण असतात नसतात काय माहिती. मी ज्यावेळेस शास्त्री अभ्यास परिवारामध्ये राहत असताना त्यांच्या घरी लेकरू जन्माला आलं आणि त्याला ते एक 2-3 महिन्याने संस्कार असतं, म्हणजे ते अन्न प्राशन करायचं संस्कार असतं. आणि तो संस्कार एका चांगल्या एकनिष्ठ असलेल्या परिवाराशी एकनिष्ठ असलेल्या किंवा आत्या असलेल्या किंवा गुरु झाली की गुरु व्यक्तीकडून द्यावं, पण त्यांचे गुरु त्या दिवशी उपलब्ध नव्हते आणि मग मलाच त्यांनी गुरु म्हणून त्या पोराला अन्न द्यायला लावलं. तेवढंच झालं, गुट्टी पाजली. आता ते पोरग मोठं झालं, आता ते पोरग 11वीला पोरग आहे, पण थेट सांगावंसं असं वाटतं माझ्याशी जुळतं मिळत आहे. मी त्या घरात त्यानंतर 3 वर्ष राहिलो, पण त्या आईचा किंवा बापाचा फोन येतो, बाबा तुमचा शिष्य बिघडला, जरा त्याला काहीतरी सांगा. आणि मग ते पोरं कुठल्या भावनेनं पहिलं अन्न जे खाऊ घातलं त्याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी आहे. बघा ना, म्हणते नाक माझ्यासारखे आहे, हा मावशी पाहिला येते म्हणते होठ माझ्यासारखे माझ्यासारखे, आई म्हणते तोंडोळा माझ्यासारखा आहे, चेहरा माझ्यासारखा आहे, आजी म्हणते नाही नाही हे तर आमच्या याच्या आजोबासारखे, अमक्यासारखे तमक्यासारखे. लहानपणी प्रत्येकाचा एक आपस आहे की लेकरू झाला आणि त्याच्या खोडी रावणासारख्या कंसासारख्या व्हायला लागल्या की प्रत्येक जण म्हणतो की हे कोणावरती पडलं काय माहिती. असंही नाव ठेवणं काही काही गरजेचं वाटत नाही, महत्वाचं वाटत नाही. भलेही बघा, भलेही ते चेहरे आकर्षक नसतील, भले त्यांचं नाक आकर्षक नसतील, सगळे आकर्षक नसतील, पण जेव्हा तुमची लेकरं तोंड उघडतील ना तेव्हा त्यांचं बोलणं आकर्षक असलं पाहिजे. त्यातून तुम्हारे चेहरे से तुम्हारे खानदान का पता चलता. खानदानी माणसं लगेच लक्षात येतात. हिंदीमध्ये एक खूप सुंदर असं काव्य आहे, जो खानदानी रईस है ओ हे नर्म अपना. जी खानदानी माणसं असतात ना त्यांचं नम्रतेने उठतात बसतात, बाबा या बसा उठा अमकड लिहाज रखते है नर्म अपना, तुम्हारा तुम्हारा लहजा बता रहा है, तुम्हारी दौलत. बिन श्रीमंत झालेल्या माणसाकडे बघा ना, त्याची खानदानी ओळख तो लगेच सांगत असतो. खानदानी माणूस कधीही सांगत नाही की मी 100 एकर घेतले ना, आपल्या बापाने 1 एकर सुद्धा ठेवलं नव्हतं, पण बघ झटके वेगळे असतात, हातांना झटके वेगळे असतात, पायावरती हातावरती थाप, हे वेगळी वागणं आहे. गुलाबजामुन जोपर्यंत पाकापर्यंत तो सुंदर दिसतो, पाकामध्ये त्याच्यामध्ये मधुरता वाढत असते. तुमच्याकडे संपत्ती आली, लक्ष्मी आली, ज्ञान आलं, स्थैर्य, फळभारे वृक्ष नम्रची झाला. आपल्याला जेवढं वाढत
चालेल. मग ते नात्याचं वैभव असेल, वैभव असेल, आई वडिलांच्या जबाबदारीचं वैभव असेल, तुझ्या लेकरांचं झालं पाहिजे, वजा नाही झालं पाहिजे. दोनच कळते आजच्या तरुण पिढीला, एक तर गुणाकार आणि एक तर गुणाकार किंवा वजाबाकी. फॉर्च्युनर असली पाहिजे, काय मालक असलं पाहिजे, 5-50 एकराचं मालक असलं पाहिजे, 2-4 फ्लॅट आपल्या नावावर, 20व्या वर्षी जर 0 व्हायचं असेल तर बाप जायचा उशीर, आई जायचा उशीर, 10वा व्हायचा उशीर, तलाकड्याकडे जाऊन नावं कट करायचे आणि मग गुंठा आणि संपूर्ण क्षेत्राची, संपूर्ण मालमत्तेची वजाबाकी करून टाकायची. तरी चुकतोय म्हणून ह्या गोष्टी होत आहेत. आपण जर चुकला नाही दादा, एक की जगाचा जगनियंता परमात्मा भगवान गोपालकृष्ण नंदाच्या वाड्यामध्ये राजपुत्रासारखा त्यांना भाकर बांधली, शिदरी बांधली आणि बाळा जा, या 1,00,000 गायी आहे, ह्या गायी आम्ही पाहिजे सांभाळायला, यांना वळायला शिकला पाहिजे. त्या गायींना घेऊन रानामध्ये पाठवला नाही जगाचा नियंता असलेला पर्यंत आई तो खाऊ घालतो. त्यांच्या पार शिक्षणापासूनचा खर्च, त्यांच्या सगळ्या कपड्याला त्यांचा खर्च, त्यांच्या अंडर आणि त्यांच्या रिचार्जचा खर्च, लग्न झाल्यानंतर त्यांच्या लग्नाचा खर्च, हळदीचा खर्च, लेकर झाली तर त्या बाळकपणाचा खर्च, एवढी आधू आणि पांगळ्यामध्ये काठ्यात येतील. ते तुमच्या तिरडीला सुद्धा मध्ये दिसून येते की आई बाप, नाशिकला घटना झाली जेल रोडला, आणि वडील वारल्यानंतर शेजाऱ्यांनी त्यांचा पोरगा बाहेर विदेशात कुठेतरी राहत होता, त्याला कळवलं, तिला आता भेटायला ये, तिला शेवटचं श्रद्धांजली देण्यासाठी, तिचा संस्कार करण्यासाठी फोन केला होता. साहेब, त्यांनी त्याला सांगितलं की साहेब तुमचा गुगल पेचा, फोन पेचा नंबर, साहित्य ते साहित्य घ्या आणि तेवढा संस्कार तुम्ही माझ्यावर. कुठं नेऊन ठेवली प्रजा आपण, कुठं नेऊन ठेवलाय आपण खऱ्या अर्थानं. हा देश जो होता शिवाजी महाराजांचा देश आहे, हा रामगिरी महाराजांचा पवित्र असलेला, या ठिकाणी असलेला चरणांनी पवित्र झालेला देश आहे. हा देश संत ज्ञानेश्वरांच्या, तुकारामांच्या अभंगाने राज्य आहे. आणि ते राज्य जर अशा करण्यामध्ये, एकमेकांना नावं ठेवण्यामध्ये, संप्रदाय करण्यामध्ये आणि एकमेकाचे वाभाडे काढण्यामध्ये जर आपण समजून घ्या, आपण अधोगतीला गेल्याशिवाय राहणार नाही. रावणाच्या पंक्तीमध्ये कंसाच्या प्रश्नाच्या चरणापर्यंत कधीही पोहोचणार नाही, परमात्म्याच्या चरणापर्यंत. लेकरांना असे संस्कार द्या. आणि कबीराने खूप ताशेरे ओढले, जन या भक्तजने या शूर नाही तो बांज, संदेश पाठवला कबीराने 400 वर्षापूर्वी. आई तुला जन्म द्यायचा असेल तर लेकराला जन्म देत असताना एखाद्या शूर वीराला जन्म दे. बस, तिकडे ऍक्टिंग करणाऱ्याला जन्म देऊ नको, एखाद्या जन्म देऊ नको, असं कबीरांनी तेव्हा सांगितलेलं आहे. दाता जन या भक्तजन या शूर, तर तू तशी राहिलेली बरी आहे. तुझा चेहरा तरी खराब होणार नाही, तुझं शरीर तरी बेडक होणार नाही. चांगल्या लोकांना जन्म देणं गरजेचं आहे. आई बापांनी नाव कसंही ठेवलं, पण ते नाव कसं करायचं हे आपल्या हातामध्ये. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म होण्यापूर्वी शिवाजी नाव कोणाचं असेल नसेल माहिती नाहीये. संभाजी महाराजांचा 12व्या शतकामध्ये जी संत मंडळी झाली, जी संत परंपरा आपली, ते संतांचं, पण त्यांनी त्यांच्या नावाला इतकं मोठं केलंय, आज भले कुणाच्या
प्रत्येकाच्या हृदयाच्या पाठीवरती त्यांची नावं कोरलेली आहेत. आणि त्यांच्या नावाने आमच्यासारखे बोल बच्चन म्हणा किंवा ज्ञानी मंडळी असेल, विद्वान मंडळी असेल, पोट भरतायत. लोकांचं पोट भरतंय एवढं त्या नावाला त्यांना लोकांनी मोठं केलेलं आहे. म्हणून नाव ठेवत असताना भले मोठं करायचं, त्या नावाला कलंक लागू नाही द्यायचा, हे आपल्या हातामध्ये आहे. आपल्या आई आणि सांभाळता सांभाळता आपल्या परिवाराची परंपरा त्यांनी आपल्याला सांगितली, त्याला आपण मोठं केलं पाहिजे. आज 4-5 महिन्याच्या लेकराच्या हाताखाली बसता, आई तुम्ही मोबाईल नाही दिला, त्याच्या हातामध्ये तुम्ही कुसंस्काराचा रस्ता दिलेला आहे, चुकीच्या संस्काराचा रस्ता दिलेला. माझी गरज असो ना असो, पण तुझ्या हातामध्ये मोबाईल असेल ना, तू रडायचं नाही. तुझ्या हातात मोबाईल आणि मग विडंबना अशी आहे समाजाची की एका हाताने आई त्याच्या तोंडामध्ये घास भरवते, त्या पोराला घास आईनं मला खाऊ घालावं म्हणून रडायचं. आजची आई तोंडामध्ये घास घालते, ते लेकरू रडते, ते लेकरू शांत होतं. आई त्या लेकराला तुमची गरज राहिलेली नाहीये, त्या लेकराला मोबाईल इतकं व्यस्त राहील, त्या आभासी दुनियेमध्ये इतकं व्यस्त राहील की तुमच्या बोटाला लागलं काय, लागल्या काय, तुमचं दुखतंय काय नाही विचारणार कोणी. लहानपणापासून ते रस्ते जोपास वस्तू नाहीये. आपल्यालाच कुठंतरी शरम वाटली. मोबाईल तुम्ही देत असाल तर ते मोबाईलच्या रस्त्याने जाईल, तर नक्कीच कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयार साहेब दादा, त्यांचा अभिमान वाटल. अशा तिकड्यांचा अभिमान वाटणार नाही. उगाच रील मध्ये फेमस होणारी मंडळी, उगाच मोबाईल वरती फेमस ठेवत असतो, आणि त्या स्टेटस वारी प्रत्येकाला वाटतं की आपल्याला 4 लोक बघतायत, 4 लोक ऐकतायत. याचा 5000 कॉन्टॅक्ट तुमच्या मोबाईल मध्ये असू द्या, पण तुमच्यावरती जेव्हा कठीण समय येतात, कोण कामास येतो, अशा समयाला कोणी असू द्या, जवळचे माणसं 2-5 माणसांच्या सुखदुःखामध्ये तुम्ही सम्मिलित हो, असं नक्कीच कामाला येतील. आभासी दुनियेमध्ये वागत असताना आपण ह्या काही गोष्टी लक्षात घेणं. नंतर चुडा कर्म संस्कार आहे, मुंडन संस्कार आहे, आपल्यामध्ये सुद्धा तो संस्कार प्रेरित मी, आणि मग हे सांगून संपवायचं. तर भुका लागल्या असते दादा, संपवायचं. त्याच्यामुळे कंटाळीच असणार नक्कीच. आई संपवायचं नाही, तुमच्यासाठी तर नाहीच. आता काय आपले नाव ठेवले. आजीबाई हो म्हणा ना, काय अडचण नाही. मला काय थोडस देणारच आहे, आणि अर्धा तास जरी बोललं तरी देणारच आहे. तसं काय आपल्याला कळकळीने हे ऐक. जेठापासून याच्यासाठी सांगतोय दादा की आपलं जे वळण त्याला खूप फांद्या फुटायला लागल्यात. आपलं जे वागणं आहे ना, ते वागणं चुकीचं. ब्राह्मणांमध्ये असतो, मुंडन संस्कार असतो, चुडा कर्म. ते चुडा कर्म संस्कार जाणव्याचा पवित्र संस्कार प्रत्येक वर्णामध्ये तो असला पाहिजे. जर पोराला उपदेश द्या, दिलाच पाहिजे. तुम्ही जर वारकरी असाल, वर्षी त्याच्या गळ्यात माळ घातलीच पाहिजे, घातलीच पाहिजे. हा आपला संस्कार आहे, हा आपल्या परंपरेचा भाग आहे. जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या अधवा तद्वा बोलू नये आणि आपल्या पाया पडून त्यांनी घरातून जावं ना, तर तुम्ही सुद्धा लहानपणा दाखवू नका. त्याला तिथं जाणीव करून द्या की बाबा पूजायचं
काय करायचं असतो, कशाचा अपमान करायचा असतो. म्हणून हे सगळे संस्कार आहे. मग त्याच्यामध्ये कर्णवेद संस्कार असेल, वेदारंभ असेल, किशांत असेल, समावर्तन असेल आणि विवाह संस्कार आहेत. हे सगळे संस्कार करणं गरजेचं आहे. हे सगळ्या परमात्म कृपेने नक्कीच कराल, करत असाल. इच्छा व्यक्त करतो, अपेक्षा काम केलेले दान पुण्यामध्ये कधीही कुचराई न करणारा. बघा, हे देवाचं दिलेले आहे. हात कुचरत असतील तर समजून घ्या की तुम्ही तुमच्या लेकरांना दिल्यानंतर जेव्हा तुम्ही तुम्हाला देण्यासाठी आपल्या लेकराला दिल्यानंतर आपल्याला कसं वाटतं की त्या लेकराने सुद्धा दिल्यानंतर परमात्मा खुश होत असतो. आणि परमात्मा हीच परीक्षा लेकरासारखी लेकरांना देऊन तसं रिटर्न मागताना तसा परमात्म्याने हे आपल्याला सगळं दिलेलं आहे ना, मला त्याच्यातलं देत जा. त्याच्यात देऊन तुमचा तो आणि ह्या संपूर्ण परिवाराने सदैव महानुभाव संप्रदायाची सेवा करत सन्मान पान तो करत असताना त्यांच्या हातून या संतान आहे, ही संतान अमृतमय, अमृत फळासारखी मधुर आणि परमात्म्या जवळ शुभकामना व्यक्त करतो. या परिवाराने त्या ठिकाणी पंचावतार उपहार, पंचावताराचा ईश्वराला प्रार्थना केलेली आहे की हे परमात्मा. आणि बघा, हे एक महत्वाचं वाक्य याच्यातून ठरवलं की आता कांद्याचे ऊसाचे पैसे आपल्याला झाले आणि चला 10-20 हजार रुपये दान करू. तर ते दान करण्यासाठी आपल्याला निमित्त लागत असतं. कधीतरी एखादा वाढदिवस, काहीतरी 10वा असेल, एखादा काहीतरी वर्षश्राद्ध असेल, काय घडणार आहे, असं रिकामं दान आपल्याला घडू शकत नाही. म्हणून काहीतरी निमित्त शोधावं. परमात्मा नसून तुम्ही आमच्याकडून करून घेणारे आहात, म्हणून तुम्ही करून घेणारे आहात. म्हणून ईश्वराला आपण ती प्रार्थना करायची असते की माझ्या हातून जेवढं जमेल तेवढं परमात्मा करून होणार आहे. पण परमार्थाला दिलेलं थोडंसरी असलं तरी ते सोनं होणार आहे. थोडंसं जरी असलं तरी सोनं होणार. आणि आल्यानंतर रात्रभर ते त्यांच्या ठिकाणी राहिले. त्या महात्म्यांच्या जवळ एक गरीब होता. ते महात्मे ज्या खाटावरती झोपले ना, तर त्या खाटाच्या खाली त्यांनी काय केलं, अवजारं होती, ती अवजारं त्या खाटाखाली टाकून ठेवली होती. आता महात्माजी साधू प्रसन्न झाले आणि सकाळी 4 वाजताच उठले आणि उठता उठता त्यांनी त्या लोखंडाच्या फाळाला आणि ते सगळं सोन्यामध्ये परिवर्तित झालं. आणि मग सकाळी तो माणूस उठला, पहाटे पहाटे उठून तोही शेतामध्ये, तो नांगर चालायचं नाव घेना. सकाळी थोडस सूर्याचा उदय झाला, त्याच्यावरती त्या नांगरावरची त्यांनी माती काढली आणि माती काढल्यानंतर नांगराचा फाळ होता, तो चमचम चमकायला लागला. आणि मग त्यांनी त्या फाळावरची माती, तोही त्यांनी बघितला, त्याची माती काढली तर तोही चमचम करायला लागला. घरी आला आणि घरी आल्या आणि मग त्या पत्नीला म्हटले की अहो, आपल्याला जर माहिती असतं, आपल्याला जर त्यांची साधना माहिती जर असती तर आपल्या घरामधले सगळे अरबपती खरबपती झालं असतं. आपण सोन्याच्या महालामध्ये, सोन्याच्या विटामध्ये घर बांधलं असतं. पण आता पस्तावा करून काही फायदा नाहीये. प्राप्त झाली, रोगराई प्राप्त झाली. आणि मग तेव्हा आपण विचार करायचा की देवाला माझ्याकडून संपून चालले, माझ्या रोगाला चालले, तेव्हा पस्तावा करून काही फायदा नाही, पश्चाताप करून फायदा नाहीये. ताकद आहे आणि त्याही पेक्षा हा परमेश्वराची आपल्यावरती कृपा आहे. म्हणून आता जमेल परिवार आहे.
हा परिवार करतो यात नवल तर आहेच, पण त्या परिवाराच्या संस्काराला बघून तुम्ही सुद्धा आपल्या